गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजलेले आहेत 4:15. ठीक आहे. तर आता सकाळी 4:15 वाजेपासूनचं रुटीन चालू करते. कंटिन्युअसली व्हिडिओ बघा. चलो ड्युटी चालू. किचन लेडीजची ड्युटी. पाणी वगैरे पितात आणि असंच ठेवतात. तर आता इथून सुरुवात करायची कामाला. आणि कॅमेऱ्याच्या समोर तर भेटणारच आहे, पण जस्ट उठली आत्ता. आणि रुटीन असं असेल की तुम्हाला ना म्हणजेच दिवसभराचं डाएट पण असेल माझं आज, आणि थोडंसं माझं दिवसभराचं रुटीन पण असेल, ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत. बघू, आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल. मी प्रयत्न खूप जास्त करणार आहे आज माझं रुटीन आणि माझा डाएट मी कसं दिवसभराचं मॅनेज करते, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये थोडंसं माझं घरातलं रुटीन पण येणार. बघा, लेडीज म्हटलं आपण तर सगळंच बघावं लागतं. असं नाही आहे, माणसांसारखं नाही आहे ना की उठायचं, तयारी करायची आणि जॉबला जायचं. तर सगळ्याच गोष्टी असतील. आता आजच्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये तुम्हाला डाएटमध्ये आजच्या म्हणजे माझं डेलीचं कामही असेल, त्याच्यामध्ये थोडंफार जेवढं होईल तेवढं, आणि कसा डाएट करते दिवसभराचा ते पण असेल. तर चला कंटिन्युअसली. आता पहिले फ्रेश होते. आता इथे ना पहिले बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी लगेच उठून खूप जणी काय करतात, एखादा ग्लास अर्धा ग्लास पाणी पिलं तर ठीक आहे, नाहीतर लगेच चहा घेतात. असं अजिबातच कधीच करू नये. बॉडीला फ्रेश आणि डिटॉक्स करण्यासाठी सकाळी तुम्हाला काहीच नको आहे ना, आता म्हणजेच असं वेगळं ड्रिंक नको आहे तुम्हाला ना, तर तुम्ही ॲटलिस्ट गरम पाणी सकाळी उठल्याबरोबर घ्यायचं. ठीक आहे. आणि ते पण 1 ते 1.5 ग्लास. आता मी इथे मस्त मला पहिले पाणी ठेवलेले गरम करायला, आणि इथे मुलांना टिफिन बनवायचं आहे, तर स्कूलला जायचं आहे त्याला. तर कसं होतं ना, माझी घाई पुढे तुम्हाला दिसेलच, टायमिंग नसतो माझ्याकडे, म्हणून आताच मी त्याचा टिफिन वगैरे बनवून ठेवते. तर आज माझ्या मिस्टरांना आणि मला उपवास आहे, तर मग त्याच्यासाठी मी पोहे बनवते. तो थोडंसं खाऊन पण जाईल दोघे पण, आणि थोडेसे टिफिनलाही घेऊन जातील ह्या हिशोबाने, कारण की ते दुपारी घरी जेवायला येतातच. आता मी इथे असंच ब्रश वगैरे करून आलेली, तुम्ही बघितलं असेलच. आणि आता बसून आरामात पाणी प्यायचं आहे. घाईनी उभं राहून पाणी कधीच प्यायचं नाही, आरामात खाली बसूनच पाणी प्यायचं. पाणी वगैरे आता हे पिऊन घेतल्याच्या नंतर मी पटापट टायमिंग बघत असते की असा इतका टाईम झाला, आता मला पटकन हे करायचं ते करायचं. पहिले आरामात बसून पाणी पिऊन घेते. आणि आता इथे मुलांना मी त्यांचा टिफिन बनवलेला आहे, पोहे, तर दोघांसाठी. आणि इथे असतं ना आपल्या लेडीजचं रात्रीचं दूध गरम केलेलं आहे. ती साय मुलांच्या पोटामध्ये नाही जायची यार, त्याचं मला तूप बनवायचं आहे. तर पहिले मी सकाळी उठल्यावर ना पहिले हे काम करते. माझं गरम पाणी पिऊन झालं किंवा काढा ड्रिंक जे पण मी घेते ना डेली, आज उपवास आहे म्हणून तर गरम पाणीच घेतलं. तरी ते पहिले मी माझं दुधावरची, त्या गरम केलेल्या रात्री दुधावरची साय काढून घेतली आणि ती फ्रीजमध्ये ठेवून दिली. आता इथे हातोहात मी काय करते की मलाच कामं करायची असतात सगळे, आणि दिवस एवढा बिझी असतो ना, तर गोंधळ नको जास्त व्हायला म्हणून मी कामं सगळी एक आवडून, असं नाही की किचनवरती राडा पडला तो पडून देते, नंतर नाही. कारण की होतं की यार नाही ते आता मलाच आवरायचं आहे, उशीर होईल म्हणून. तर मुलांचा टिफिन वगैरे बनवून ठेवला आहे, भरलेला नाही अजून टिफिनमध्ये, पण बनवून ठेवला आहे त्यांचा नाश्ता. आणि दूधही पण गरम करायला ठेवलं तिकडे, बघितलं असेलच. आता मी माझी तयारी करून घेते पटकन. ड्युटी चालू. आता टाईम किती वाजले? 5 वाजले बरोबर. बसलेली आता सर्व लेडीज आल्या की काम स्टार्ट. क्लास संपला की तुम्हाला परत भेटेलच मी. मग क्लास संपल्याच्या नंतरची कोणती ड्युटी असेल ती पण दाखवते शॉर्टकटमध्ये. इथे तुम्हाला मी बोलत होती, पहिलेच सांगते, इथे आवाज म्यूट झाला माझ्याकडनं, म्हणून इथे व्हॉईसमध्ये सांगते की क्लास संपल्याच्या नंतर तुम्ही माझी हालत बघू शकता, घामानी कशी झालेली आहे मी. तर आता इथे मुलाला मी उठवलं, त्याची तयारी, क्लासच्या मध्येच त्याला आवाज देते उठवायला. त्याची पप्पाही त्याला हेल्प करतात उठायला, त्याचा आवरायला, कारण की माझा 1.5 तास माझं वर्कआउट चालू असतं, क्लास चालू असतं. तर तोच फिनिश झालेला आहे, तेच तुम्हाला टायमिंग दाखवत होती. त्याच्यानंतर त्याचं आवरलं, आणि मिस्टर झोपलेले आहेत, ते उठले नाही. कधी ते सोडतात, कधी मी सोडते. असं नाही की मला जावं लागतं. त्यांनी जर याला सोडलं तर मग मी मोठ्याला सोडते. असं पटकन आता याला स्कूलमध्ये सोडून येते, आणि आल्यावरती माझी तयारी आहे ती आहेतच. तर इथे मी ना मस्त रील बनवली होती एक,
तर त्याच्यामुळे असा शॉर्ट्स व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला, इन्स्टावरती टाकली होती. तर तिथे मी अशा माझ्या आवडीचं काम करते, म्हणजेच मला रील वगैरे आवडतात म्हणून तिथे काम करते. तर आता मी परत इथे तुम्हाला बोलत होती, इथे परत आवाज नव्हता हा माझा. तर मी म्हणत होती की म्हणजे आवाजच म्यूट झाला माहिती नाही का. तर मी इथे तुम्हाला हेच सांगत होती की पाणी पिणं खूप आवश्यक आहे. आता मी सकाळी तुमच्यासमोर नाही का उठल्यावरती 4 वाजता मी पाणी पिलं होतं, 1 कप म्हणजे 1.5 ग्लास. तर त्याच्यानंतर मी काहीच नाही केलं. मुलांचं आवरलं, स्कूलमध्ये सोडून आली. आता 7 वाजले होते. तर 2 तास 2-2.5-3 तास झाले मला, मी पाणी पण पिलं, एवढी तहान लागली होती. तर इथे आरामात बसून मी पाणी पिते. आणि पाणी पिल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवलं तर सगळं पसारा, किचन, सगळं काही गोष्टी आवरायच्यात आता. आणि तुम्हाला मी फ्रेश झाल्यावर सो फायनली आता माझं सर्व कामं आटोपलेली, घरातली सर्व, देवपूजा झालेली आहे, कपडे, भांडी, लादी सगळं काही झालेलं आहे. आणि हे आपलं असतं डेलीचं, असं काही वेगळं नाही आहे माझं. तरी पण एक पटापट आवरायचं असतं मला, कारण की आता वाजलेले 8:30 वाजलेले आहेत. आता माझा एक क्लास आहे, पर्सनल क्लास घेते मी. 2 लेडीज आहेत, 2 ते 3 जणी असतात तिथे. तर 8:30 ते आता 9:30 वाजेपर्यंत मी इथे फिक्स आहे माझी ड्युटी. त्याच्यानंतर मग मी पटकन मस्त तयारी करणार आहे आणि मंदिरात जायचा विचार आहे माझा. बघू कसं कसं होतंय ते. तर आता इथे तुम्हाला एक सांगायचं होतं अजून, कारण की मी माझं रुटीन पण दाखवते आणि तुम्हाला डाएट पण सांगणार आहे मध्ये मध्ये. तर सकाळी तुम्ही वॉकिंग करून आलेला आहात ना, म्हणजे तुम्हाला सकाळी एक्सरसाइज नाही होत, अंग वाकत नाही तुमचं, तर तुम्ही वॉकिंगला जाऊ शकता फक्त. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता ब्रेकफास्ट वगैरे करायच्या अगोदर थोडंसं एक तासभर अगोदर थोडंसं एक्सरसाइज करायच्या, अर्धा तास. आता मी तुम्हाला दाखवलेलंच नाही आहे की मी अजून काय खाल्लंय की नाही खाल्लंय, कारण की मगाशी आवाज येत नव्हता तिथे. तर तेव्हा मी 1 ग्लास पाणी पिलं होतं. त्याच्यानंतर मी पटापट माझी कामं आवरली. आता परत मला 1 ग्लास पाणी प्यायचं आणि आता नाश्ता करायचं, काहीतरी खायचं आहे, मला उपवास आहे. आता फ्रेश झालेली, आता काय खायचं ते पण दाखवते. आता इथे कनेक्ट करून घेते पहिले त्यांना, किती वेळ बघते तोपर्यंत मी पटकन काहीतरी खाऊन घेते आणि चेंज करते आणि तुम्हाला देवपूजा वगैरे पण दाखवते. आता इथे अजून काय होतं की पाणी, तुम्हाला याच्या अगोदरही पाणी जर प्यायचं असलं तुम्ही पिऊ शकता. 2-3 ग्लास पाणी तुमचं झालं सकाळपासून तर काहीच हरकत नाही. पाणी पिणं खूप जास्त जरुरी आहे आपल्यासाठी. तर आता हे मी माझ्या रुटीननुसार तुम्हाला दाखवते, टायमिंग वगैरे. ते तुम्ही तुमच्या मॅनेज तुम्ही कसं करताय, तुम्ही घरात कधी उठताय, कधी तुमची कामं आवडतात, कसं आहे ते रुटीन, ते तुमच्या हिशोबाने तुम्ही हँडल करायचे सगळ्या गोष्टी. फक्त मी माझ्या रुटीनमध्येच डाएट दाखवते म्हणून या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला पटकन. आता बॅच संपली माझी, 9:15 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला मगाशी बोलली होती काहीतरी खायचंय, तर अजून काहीच खाल्लेलं नाही मी. तर आता काहीतरी पेटपूजा करू घेते पटकन, नंतर साडी वगैरे घालते, तयारी करते. थोडेसे कपडे पडले त्याची घडी करायची, पण पहिले खाते. पटकन मंदिरात जाऊन आली. जाताना काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही, काही उशीर झाला होता खूप मला. आता 11:30 वाजलेले आहेत आणि माझी बॅच पण संपली. अर्धा तासच घेतला मी तिचं, 11 ते 11:30. पटकन जाऊन आली. 11 म्हणजे 10:30ला गेली. खूप गर्दी होती, तुम्ही बघितलं असेलच याच्या अगोदरची क्लिप. आणि मग पटकन अर्धा तास तिचं वर्कआउट करून घेतलं तिच्याकडनं फास्टमध्ये. आणि आता बेबी सिटिंगचे बाळ आहेतच, 3 जण आहेत आज. तर त्यांचं दोघांचं तर आवरलं, का बाळ येतंय आता स्कूलमधून आणि त्यांचं आवरते. आणि मग आता मी जेवणामध्ये काय घेणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवते. पहिले आता इथे मी 2 ग्लास पाणी घेणार आहे, ठीक आहे. पाणी मध्ये मध्ये प्यायचंच आहे, बिना पाण्याचं राहायचं नाही. उपवासाच्या दिवशी आपली बॉडी याच्यामुळेच जास्त वीक होते. साडी घातलेली असली की ती 2-3 रील शूट करून घेतलेलं की मग ते वाटतं हा साडी घातली होती, काहीतरी उपयोग झाला साडीचा, असं. तर तेच केलं आता इंस्टावरती. 2-3 व्हिडिओ आता शूट करून ठेवले, एक अपलोड करते मग रोज असं काय नाही. तर आता तेव्हापासून पाणी वगैरे पिलं नव्हतं, आता परत पाणी वगैरे पिऊन घ्यायचं. आता काय
छासचं पॅकेट आणलेलं आहे, 1 ग्लास छास घेते इथे. उपवासाच्या दिवशी छास पाहिजे मला. पाणी आणि छास आणि फ्रूट या गोष्टी जरी आपण उपवासाच्या दिवशी जास्त म्हणजे टाइम टू टाइम खाल्ल्या ना, तर आपल्याला शरीर फुगल्यासारखंही वाटत नाही, हलकंही वाटतं आणि क्रेविंग पण होत नाही आपल्याला. असं काय खाल्लं नाही असं पण होत नाही आपल्याला. त्याच्यासाठी तर आता इथे मी घेते छास, या तुम्ही पण पिते आणि मुलांना जेवण बनवते. किचनवर तर पसारा पडलाच आहे. मुलांसाठी काय बनवलं ते दाखवते. इथे पहिले भात बनवून घेतला, राईस, ठीक आहे, तुकडा नाही, अख्खा राईस आहे. आणि त्याच्यानंतर इथे यांना बनवलं कढईमध्ये सोया चावल. त्यांच्या आवडीचं उपवास आहे आपल्याला, तर त्यांना चालू करतं. आणि मिस्टर आलेले आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी आता चिप्स वगैरे आहेत ते तळायचे आहेत आणि चहा ठेवायचे त्यांना. चहा ठेवलेलाच आहे ऑलरेडी. आता इथे मी माझ्यासाठी घेतलेले 2 पेर मस्त आहेत. हे काल परवा दिवशी आणलेले आहेत मी आणि गोड पण आहेत मस्त. आता हे मी बारीक कट करून घेते एकदा माझ्यासाठी. आणि हा आहे माझा जेवण. उपवासाच्या दिवशी फळ आहार घेणं खूप योग्य असतं. आपल्याला त्याच्यासाठी उपवास करायचा असतो की आपल्या पोटाला आराम द्यायचा असतो. अन्न तर आपण रोजच खातो, पण उपवासाच्या दिवशी शक्यतो आपल्याला फळच खायचे असतात. खूप जास्त चांगलं असतं. वजन कमी करण्यासाठी फास्ट मदत होते. तर आता हे 2 पेरं मला खायचे आहेत. चला तुम्ही पण या खायला. आता वाजलेले आहेत 5 मिनटं, म्हणजे सगळ्या 5 मिनटं पुढे करून ठेवलेली मी. 10 मिनटं बाकी आहेत अजून 4 वाजायला. तर आता माझा क्लास आहे, मी इथे तयारी करून ठेवली क्लासची. आणि अवनी बाळ इथे खेळतंय आमचं. इथे मस्त हाऊस बनवतो ना अवनी, छान छान हाऊस बनवतो ना. आता तिचं खाऊन पिऊन झालेलं आहे मस्त. आणि आता अवनी खेळणार आणि मी माझा इथे क्लास करणार. आणि ॲक्च्युली माझं रुटीन असं असतं क्लासेसचं वगैरे वगैरे. पण तुम्ही ना दिवसातनं 2 टाईम जरी 15-15 मिनटं जरी स्वतःसाठी काढले आणि वॉकिंग म्हणा किंवा एक्सरसाइज जर केल्या ना, तर खूप जास्त तुम्हाला फायदा भेटेलच. तर माझं तर ही रुटीन आहे. मला बोलली होती पहिले की रुटीन पण आणि डाएट पण शेअर करायचं. तेच चालू आहे माझं सकाळपासून प्रयत्न. जेवढं होईल तेवढं. कधी कधी विसरून पण जाते, अरे यार इथं व्हिडिओ घ्यायचं होतं विसरली, असं होतं. कुठे पण घेऊन पण जाते असं. तर आता 10 मिनटं आहे अजून. एक व्हिडिओ शूट केलेला आहे, तो तुम्हाला भेटेलच उद्या. पहिले तर मी सगळ्यांना सॉरी बोलते, कारण की 4 वाजेच्या नंतर माझ्या लक्षातच नाही की ब्लॉग मला चालू ठेवायचा आहे का कंटिन्यू करायचा आहे. मी माझ्या एवढी कामात व्यस्त झाली. क्लास संपला 5:30ला. म्हणजे गुरुत्वा ऐक ना, आवाज स्टॉप करा ना थोडासा. तर आवाज कमी करा जर. राजा गुरुत्वा येते बाबू काय. तर आता मग आत्ता मोबाईल घेतला हातामध्ये, तर म्हटलं अरे यार आपण मोबाईल व्हिडिओ एंडच नाही केला. तर गोलू सकाळपासूनचा ब्लॉग चालू करेल होता मी, आज आता एंड करते. आता झोपायची तयारी चालू आहे आमची. बोल काहीतरी बोला. बाय असं बोल ना, बाय. तू काय दाखवतोस? बॉडी दाखवायला. बाय बाय. आणि व्हिडिओ आता जसा होता तसा शूट केलेला तुम्हाला आवड. माझे ऑडियन्स असे आहेत तुझे बघायला. कॉपीराइट येईल म्हणणं. संध्याकाळचं नॉर्मलच जेवण होतं. पाणी मध्ये मध्ये पित राहिली, असंच होतं साधं सिंपल. आणि माझं पण रुटीन बिझी असतं खूप दिवस, म्हणजे खूप जास्त बिझीच असतं. रोजचं हेच माझं रुटीन आहे. तर मला असं ह्या टायमाला आता तुम्हाला दिसत असेल डोळ्यामध्ये झोप आलेली आहे खूप जास्त. कधी झोपते असं होतं मला ह्या टायमाला. मोबाईल बघत मी अशी झोपून जाणार आहे आता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही काय